मुंबई ते अहमदाबाद हा जो मार्ग आहे त्यातला 92% मार्ग हा हवेतनं, ज्यालाच वायडक्ट आपण म्हणतो, असा धावेल. म्हणजे कसा? तर साधारणपणे स्लॅब ट्रॅक असणार आहे आणि त्या ट्रॅकवरती म्हणजे बुलेट ट्रेनचा प्रवास ज्या गुजरातमधल्या साबरमती इथून सुरू होईल तो नंतर अहमदाबाद, आनंद, वडोदरा, भरूच, सुरत, बिलमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे आणि मग मुंबई असा असेल. आता अर्थातच ठाण्यानंतर ट्रेन पूर्णपणे भूमिगत होईल. यातला एक भाग हा समुद्राखालून जाणाऱ्या भारतातल्या पहिल्या रेल्वे बोगद्याचा असणार आहे. त्यानंतर ट्रेन थेट BKC मधल्या भूमिगत स्टेशनवरती पोहोचेल. आणि मी म्हणालो तसा हा ट्रेनचा मार्ग प्रति तास 350 किलोमीटर वेगानं धावणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी जरी असला तरी प्रत्यक्षामध्ये ही बुलेट ट्रेन 320 किलोमीटर प्रति तास अशा पद्धतीनं धावणार आहे. हा जो ट्रॅक आहे हा ट्रॅक इतर आपल्या भारतीय रेल्वेपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. हा जो स्लॅब ट्रॅक आहे ज्याला पारंपरिक रेल्वेमध्ये दगड अर्थात बॅलेस्ट आपण म्हणतो आणि स्लीपर वापरलं जातं, परंतु तुम्ही हा जो ट्रॅक बघताय तो बुलेट ट्रेनसाठी पूर्ण वेगळा आहे. मजबूत कॉन्क्रीटच्या स्लॅबवरती थेट रुळं बसवली गेली आहेत, त्यामुळं अर्थातच कंपन होतं आहे. आणि ह्या रुळासाठी वापरलेले हे जॉईंट्स बघा कसे दिसत आहेत. तुम्ही पहिल्यांदा बघताय की बुलेट ट्रेनसाठीचा ट्रॅक कसा असतो. आणि त्याशिवाय या ट्रॅकवरती फक्त बुलेट ट्रेनच धावणार आहे, मालगाडी किंवा इतर प्रवासी गाड्या या मार्गावरून जाणार नाहीत. त्यामुळं सुरक्षितता आणि वेळेचं अचूक पालन करण्यासाठी मी पुन्हा एकदा सांगतो, अगदी 1 इंच एवढं सुद्धा याच्यामध्ये अंतर असणार नाही याची पूर्ण काळजी घेतलेली आहे. वायडक्ट सुरू कुठं होतो तर जसं आपण ठाणे सोडतो तसं ठाण्यापासून ते साबरमतीपर्यंत पूर्ण मार्ग हा वायडक्ट आहे. खरं म्हणजे या बुलेट ट्रेनच्या कामाला बिलमोरा ते सुरत हा जो पहिला टप्पा लोकार्पण होईल 15 ऑगस्ट 2027ला, तर त्यातलं हे सुरतचं स्टेशन. सुरत कशासाठी जगात ओळखलं जातं? अर्थात डायमंडसाठी. तर हा डायमंड आकाराचा जो रेल्वे स्थानकाचा भाग आहे बुलेट ट्रेनच्या, हे जवळपास 450 मीटर लांबीचं स्टेशन आहे. 3 मजले आहेत, म्हणजे ज्याला आपण ग्राउंड फ्लोअर, मग फर्स्ट फ्लोअर किंवा कॉन्कोर्स आणि प्लॅटफॉर्म म्हणतो. सुरतच्या डायमंड सिटी या ओळखीवर आधारित असलेला हा डायमंड कट दर्शनी भागात आहे. 425 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म आहे. ही या सुरत स्टेशनची वैशिष्ट्य आहे. हे स्थानक मुंबई अहमदाबाद हायस्पीड मार्गावरच्या 12 स्थानकापैकी 7वं आहे आणि याच्याजवळ कडोदराजवळ अंत्रोळी इथं ते उभारलं जातं आहे. 10 ते 16 डब्यांच्या बुलेट ट्रेनसाठी तयार करण्यात आली आहे. इथं 8 जिने आहेत, 7 एस्केलेटर आहेत, 5 लिफ्ट्स आहेत आणि प्लॅटफॉर्मची रुंदी आहे 50 मीटर. आपण हे सुरत स्टेशन सोडल्यानंतर जे पुढं येतो ते अहमदाबादचं म्हणजेच साबरमतीचं स्टेशन. साबरमतीचं स्टेशन जवळपास 90-95% तयार आहे आणि ह्या स्टेशनची रचना म्हणजे बुलेट ट्रेनसाठीचं सर्वात भव्य असं हे स्टेशन आहे. तब्बल 9 मजली. याचा जो दर्शनी भाग आहे त्या दर्शनी भागात तुमच्या लक्षात येईल की साबरमती प्रसिद्ध आहे ती दांडी यात्रेसाठी. इथेच गांधीजींचा आश्रम. या साबरमती नदीला जे फेसलिफ्ट केलं गेलं आहे, ज्याची देशभरामध्ये चर्चा झाली, ती साबरमतीजवळ इथंच आहे. मोटेरा स्टेडियम ज्याचं आता नवं नामकरण हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरती केलेलं आहे. इथून जवळच एअरपोर्ट आहे. त्याशिवाय ह्या 9 मजले असलेल्या स्टेशनची रचना अशी आहे की इथे मेट्रो, BRT, नेहमीच्या आपल्या रेल्वेच्या सेवा या सगळ्यांसाठीची इथे व्यवस्था आहे. कनेक्टिव्हिटी आहे. इथे जवळपास 1000 वाहनं पार्क केली जाऊ शकतात. त्याच्यामध्ये रिक्षा, त्याच्यासाठी तुमची दुचाकी, 4 चाकी अशी सगळ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. हे जे बुलेट ट्रेन आहे हे देशातलं पहिलं असं बुलेट ट्रेन आहे की ह्या बुलेट ट्रेनबरोबरच अशाच पद्धतीच्या संरचना देशभरामध्ये करण्यासाठीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि या बुलेट ट्रेनसाठी जसं मी म्हणालो तसं 2026पर्यंत गुजरात विभागातल्या सगळ्या बुलेट ट्रेन्स इथूनच सुरू करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. साबरमती बुलेट ट्रेन स्थानक हे भारताच्या वेगवान, आधुनिक आणि आत्मनिर्भर भविष्याकडं झेप घेणारं एक ऐतिहासिक पाऊल आहे. तेच नाही, खरं म्हणजे ही बुलेट ट्रेन हीच एक ऐतिहासिक झेप आहे. आपल्याला उशीर झाला आहे, पण त्या उशिरानंतरसुद्धा जे काम सुरू आहे ते गतीनं सुरू आहे. मी जर तुम्हाला असं म्हणालो की एवढी एकच बुलेट ट्रेन नसून मुंबई हैदराबाद, मुंबई पुणे, पुणे हैदराबाद, तिकडे दिल्ली वाराणसी, दिल्ली लखनौ
यासारख्या किंवा दिल्ली उज्जैन यासारख्या बुलेट ट्रेनचा किंवा हायस्पीड ट्रेनचा विचारसुद्धा एकाच वेळेला सुरू झालेला आहे. हा मार्ग होणं ही देशाची गरज होती. मध्यमवर्गीयांची वाढती संख्या, रोजगारांचं वाढलेलं अंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा प्रकल्प आम्ही तुम्हाला का दाखवला, कारण या पायाभूत सुविधामुळं महाराष्ट्राच्या विकासामध्ये जी भर पडेल त्या वाटचालीमध्ये तुमचा डबा आरक्षित करा. महाराष्ट्रातल्या लातूरच्या, धाराशिवच्या, नांदेडच्या, जालन्याच्या, सिंधुदुर्गच्या, रत्नागिरीच्या, जळगावच्या, नाशिकच्या, धुळ्याच्या, नंदुरबारच्या, चंद्रपूरच्या, गडचिरोलीच्या, बुलढाण्याच्या सगळ्या तरुणांना समजून घ्यायला हवं. ही जी विकासाची गती आत्ता या रेल्वे मार्गाप्रमाणे पकडताना दिसते त्याच्यात मला जागा हवी आहे. मग ती रोजगाराच्या दृष्टीनं असू दे नाहीतर व्यवसायाच्या दृष्टीनं. म्हणूनच आम्ही हे महाराष्ट्र सरकारचे 20 महत्त्वाचे प्रकल्प महाराष्ट्राला दाखवतो, कारण हे महाराष्ट्राचं नवनिर्माण समजून घेणं गरजेचं आहे. थांबतोय मी. थँक्यू सो मच. तुमची जर काही मतं असतील तर जरूर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा.